अहो अ, एकटे एकटे पडलो आता आम्ही. हा सांग काय 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 करायचं आपण? हा आता एकटे नाही का पडलो आपण? अहो, ऐका, मला काय वाटतं आपण सगळे आता ना आत्महत्या करूयात. आता तेवढाच पर्याय उरला आपल्याकडे. तमाशे करता हो आत्महत्या तुम्ही? अहो, किती तमाशे करता तुम्ही? विसरताय तुम्ही जहागीरदारांच्या दारात उभे आहात. ही जी घाणेरडी नाटक आहेत ना तुमची, तुमच्या घरी चालत असतील, इथे नाही. आणि हिला तर काडीची लाज नाहीये. तोंड वर करून इथेच उभी आहे अजून. निघ, निघा. आवाज खाली. हळू बोलायचं आणि मानाने बोलायचं. ही सासू आहे तुमची. माझी लीला सासू आहे तुमची. माझी मुलगी जड नाहीये. मला आयुष्यभर आनंदाने पोसू शकते मी तिला. पण मी जर हे केलं ना तर मला तुमचा आरोप मान्य आहे असा त्याचा अर्थ होतो आणि तो मला मान्य नाहीये. माझी लीला कधीच खोटं बोलणार नाही. झालं. आता इथून बाहेर जायचं आणि बाहेर जाऊन आरडाओरडा करायचा, इथे नाही. तुमचं हे ऐकत बसण्यात आम्हाला काडीचा इंटरेस्ट नाहीये. निघा. जातोय. पण एका आईचं मन किती दुखावलेत ना तुम्ही, याची कल्पना नाहीये तुम्हाला. एका आईला बिनमुख पाठवताय तुम्ही, हे लक्षात ठेवा. आता आम्ही जातोय आणि एक दिवस असा येईल जेव्हा माझी लीला या घरात सन्मानाने येईल. हे तुमचं जहागीरदारांचं हे घर आहे ना, या तुमच्या जहागीरदारांच्या घरात माझी लीला सन्मानाने येईल. आणि त्यासाठी गयावया करायला तुम्ही माझ्या घराच्या उंबऱ्यापाशी याल, हा शब्द आहे माझा, या कालिंदी मोहितेचा. लीलाच्या बाबतीमध्ये आज जे काही घडलं ते खूप चुकीचं घडलं. हे असं घडायला नको होतं. बरोबर आहे तुझं. आजी, तुझ्याही मनात सारखा तोच विचार येतोय ना? डोकं भणभणायला लागलंय आता. आजी, माझ्या डोळ्यासमोर तर
सारखा लीलाच्या आईवडिलांचा चेहरा येतो. एक आई म्हणून किती सहन करायला लागलं त्यांना. आज त्यांचा खूप मोठा अपमान झालाय. खरं तर जे काही घडलंय ते आपल्यासाठी जेवढं धक्कादायक आहे तेवढंच लीलाच्या आईवडिलांसाठी सुद्धा आहे. पण आजी खरं सांगू, लीलानी हे सगळं मुद्दामून केलंय असं मला तरी नाही वाटत. मलाही नाही वाटत आहे रे. पण आजी तुला एक सांगू, आपण तिला समजून घेण्यात कमी पडलो. प्रत्येक आईबाबांची एक इच्छा असते, आपल्या मुलीला सासरी मानाने स्वीकारावं. मानाने. आता हे सुख लीलाच्या आईवडिलांच्या नशिबी नव्हतंच. फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतंय की हे सगळं आपल्या घरात घडलं, जहागीरदारांच्या घरात. आणि आजी आणखीन एक सांगू तुला, सरस्वती, दुर्गा, लक्ष्मी या पण ह्या घरच्या सुनाच आहेत ना. हे त्यांचंही सासरच आहे. पण बाबा सासरे म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. पण लीलाच्या पाठीशी कोणीच उभं नाही राहिलं ग. म्हणजे मला असं वाटतं की असा खंबीर आधार प्रत्येक मुलीला तिच्या सासरी मिळाला हवा. बरोबर आहे ना आजी? पण आता हे सगळं बोलून काहीच उपयोग नाहीये. कारण लीलाला आपण घरात घेतलंय कुठे? तिला तर आपण दारातनच हाकलवून दिलं. आजी कदाचित सरस्वती, लक्ष्मी, दुर्गा ह्या तिला परत येऊ पण देणार नाही. आजी शांत. मला अगं फक्त माझ्या मनातलं बोलायची इच्छा झाली म्हणून मी आलो. आजी तू फार त्रास करून घेऊ नकोस. नाही. तू आराम कर. सकाळपासून खूप दगदग झाली आहे तुझी. येऊ मी? खरं बोलतोयस तू किशोर. अभिराम आपल्या तिन्ही सुनांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिला. मग मलाही माझ्या सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायलाच हवं. जर आता पोलिसांकडे जायचा किंवा एजेंना जाऊन सगळं सांगायचा शहाणपणा केलास रेव, मी तुला एक विचारू का? बरी आहेस ना? एवढी फॉर्मल बोल ना. तुला खरंच आठवत नाही की तू किडनॅप झाली होतीस? हे ग कसं आठवेल मला? मी किडनॅप झालेच नव्हते. हेच तर मला कळत नाहीये. अगं तो व्हिडिओ कॉल ना मला अजूनही माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट दिसतोय. या माणसाने ना तुझ्या गळावर सुरा ठेवला होता आणि तुम्हाला म्हणाला की जर मी एजंटशी लग्न नाही केलं ना तर तू
म्हणतेस एवढं सगळं झालं, मला काहीच कसं कळलं नाही, कारण मला काहीच नाही आठवत आहे. प्रिय, तुला पण असंच वाटतंय का की मी खोटं बोलतेय? हे बघ ताई, मला असं नव्हतं म्हणायचं. मला माहिती आहे, मला खात्री आहे की तू खोटं नाही बोलणार. तू मस्करी करशील एक वेळेस, पण एवढ्या मोठ्या गोष्टीत तू अशी थाप नाही मारणार. हो ना. आणि माझ्याशी खोटं बोलणं तर शक्यच नाही. पण मग ते राहून राहून प्रश्न हाच राहतो ना की जर तू खरं बोलतेयस, मी पण खरं बोलतेय, तर मी सगळे झालंय काय आणि कसं? ए पुरे झाले चर्चा, आता बस झालंय. हा, दमलात ना? आम्ही पण खूप दमलो. हा, चला जेवायला बसायचंय, मदतीची गरज आहे. या आवरा आणि या पटापट मदतीला. अगं आई, चर्चा कशी थांबणार? एका माणसाने चक्क फसवलंय आपल्याला. आपण पोलिसात जायला पाहिजे. मी तर म्हणते आत्ताच जाऊ. आत्ता पोलीस स्टेशन मध्ये जाऊ, रीतसर कंप्लेंट करू आणि त्यांना सांगू की तो जो कोण माणूस आहे ना, त्या माणसामुळे माझ्या ताईला असं कंपल्सरी लग्न करायला लागलंय. त्या इन्स्पेक्टर विक्रांतने लीलाचं एजेशी लग्न लावण्यासाठी नक्की काय केलंय कोणास ठाऊक. पण या प्रकरणात जर त्याचं नाव पुढे आलं तर तो मलाही अडकवणार आणि मग त्याच्याबरोबर जेलमध्ये खडी फोडायला नेणार. आई, कसला विचार करतेस? चल ना. असला विचार करते म्हणजे? झाला तेवढा तमाशा पुरे नाहीये का? हा, आता काय या निमित्ताने मला पुन्हा पोलीस स्टेशनच्या चक्रा मारायला लावणार आहात तुम्ही? आणि तू ग त्या जहागीरदारांकडे जे काही वागलीस त्यामुळे केवढी नाचक्की झाली त्यांची, बघितलंस ना? अगं त्या सोनमुख झाल्यानंतर त्या लोकांना, जहागीरदारांना श्वेताचा चेहरा बघायचा होता. कोणाचा चेहरा बघायला मिळाला? तुझा. आणि एवढं सगळं झाल्यानंतरही आता पोलिसात जाऊन कंप्लेंट करून त्यांना अजून त्रास द्यायचा विचार करतेस का तू? तेव्हा अगं, अशामुळे तुला कधीच घरात घेणार नाहीत ते. इथे बसायचं तुला आयुष्यभर? हा, लग्नानंतर? नाही, तुला चालणार असेल, मला चालणार नाही. हा, आणि तुझ्या स्वभावाप्रमाणे तू पोलीस स्टेशनला गेलीस. ती पोलीस स्टेशनला गेली तर पुरावे मागणार आहेत ते. आहे तुझ्याकडे पुरावे? नाही. बरोबर आहे तुझं. रेव बरोबर आहे मावशी आईचे. अगं, माझ्याकडे काहीच पुरावा नाहीये. पोलीस स्टेशनला गेलो तर ते मला विचारतील की तू खरं बोलतेस हे कशावरनं? काय उत्तर देणार मी? मला वाटतंय आपण या सगळ्या भानगडीत नको पडायला. आपण ना या विषयाला आता पूर्ण विराम देऊया. बरोबर, मलाही तेच वाटतंय. आता पूर्ण विराम द्या. हा, आता चर्चा नकोय. बरं झालं का आता? हा, पुरे झाला गप्पा. चला, मला मदत हवी आहे. जेवायला या, आटपा पटकन. ताई, ते सिद्ध करणं न करणं, खरं खोटं, ते मला काही माहित नाही. पण मला एक गोष्ट आज नक्की जाणवली. काय? तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणजे माझं तुझ्यावर आहे ना, त्याच्यापेक्षा खूप 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 जास्त. तू माझा जीव वाचवण्यासाठी आता काही हिशोब मांडणार आहेस का सगळ्याचा? तू ठीक आहेस ना? मग झालं तर.
लग्नानंतर एजेच्या घराची वाट लागायला सुरुवात होईल याचा अंदाज मला होताच, पण हे घर इतक्या लवकर तुटेल असं वाटलं नव्हतं. गाडी तर मी टाकली आहे, आता फक्त एजेचं साम्राज्य जळून खाक होताना बघायचं. एजे, आम्हाला माहिती आहे आम्ही घर सोडायचा निर्णय घेतल्यामुळे तुम्ही आमच्यावर नाराज आहात, पण आम्ही हे पाऊल नाईलाजाने उचलले. एजे, आम्ही जर इतका टोकाचा निर्णय घेतला नसता तर आज ती लीला या घरात असते आणि तिच्यासारखी फसवी मुलगी आम्हाला या घरात सहन होणार नाही. एजे, आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की आजी लीलाला इतक्या सहज माफ करतील. होय जे, आणि आम्ही छोटीशी चूक केली तरी तुम्ही आम्हाला शिक्षा केली, मग तिला कसं सोडायचं? तुम्ही तिघी आजवर माझ्या शब्दाबाहेर कधीच गेला नाहीत. कुठलाही ऑर्डर देताना किंवा कुठलीही शिक्षा देताना किंवा पनिशमेंट देताना मला कित्येक वेळा जाणीव व्हायची की तुम्हाला माझे डिसिजन्स पटलेले नाही आहेत. पण अशा मोठ्या घरांमध्ये प्रत्येकाचं ओपिनियन घेणं पॉसिबल नसतं. त्यांनी कन्फ्युजन होतं, डिसिजन्स घेणं अवघड होतं. घर एकाच व्यक्तीच्या प्रमाणे चालत राहिलं तर त्या घरात वादविवाद होत नाहीत, मतभेद होत नाहीत असं मला वाटायचं. आणि मी सगळं हे घर एकत्र राहावं म्हणूनच करत होतो, पण आय वॉज रॉंग. आज तुम्ही तिघींनी घर सोडायचा निर्णय घेऊन मला खूप हर्ट केलं. And that's not fair. एजे, वी आर सॉरी. आम्हाला तुम्हाला खरंच दुखवायचं नव्हतं. होय जे, आम्ही तुम्हाला कसं हर्ट करू? आम्हाला फक्त लीला. तुमचे इंटेन्शन्स काही असले तरी माझ्या तिन्ही सुना बॅग भरून घर सोडायची गोष्ट करताय ते मला मान्य नाही. And that has hurt me the most. वी आर रिअली सॉरी एजे, आम्ही तुम्हाला हर्ट केलंय, आमचं खरंच चुकलं. एजे, आम्हाला वाटत होतं की आम्ही तुमच्याशी येऊन बोललो, तुम्हाला सांगितलं की आम्हाला लीला नकोय, तर तुम्ही आमचं ऐकणार नाही. म्हणून आम्ही आमचं म्हणणं पटवून देण्यासाठी हा मार्ग निवडला. वी आर सॉरी एजे, आम्ही असं करायला नको होतं. एजे, तुम्ही आमचे डोळे उघडले, तुम्ही सगळ्यांसमोर ठामपणे आमच्या बाजूने उभे राहिलात आणि त्या लीलाला घरात घ्यायचं की नाही हा निर्णय तुम्ही सर्वस्वी आमच्यावर सोपवलात. एजे, तुम्ही आमच्यावरती विश्वास टाकला, आम्हाला खूप बरं वाटलं. पण आता तुमचा विश्वास मोडणार नाही ही आमची जबाबदारी. एजे, तुम्ही जर असेच आमच्या पाठीशी उभे राहिलात तर आम्ही हे घर खूप उत्तम प्रकारे सांभाळून दाखवू शकतो. पण तरी तुम्हाला आम्ही चुकीच्या वाटत असू तर आम्ही हे घर सोडून जाऊ. बस आता. बस, यापुढे घर सोडून जायचा विषय कधी यायला नको. अभिमानाने सांगते एजे, तुम्ही जर असेच आमच्या पाठीशी उभे राहिलात तर आम्ही कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाऊ आणि कधी हे घर सोडून जाणार नाही. होय जे. गुड. ग्लॅड टू नो दॅट.